निमित्ताने मला गदी माडगुळकर आहेत, नादो महानोर आहेत, यांच्या एक दोन कविता ह्या दोन दोन ओळी मी वाचतो, त्या वाचल्याशिवाय मला राहत नाहीये. गदी माडगुळकर म्हटल्यानंतर त्यांचं एक गाणं प्रसिद्ध आहे. आता आज तर उद्धव ठाकरेंना निरोप देत आहेत, पण त्यांचं एक गाणं आहे, पण तो उद्धव वेगळा होता. पण त्यांनी त्यावेळेला केलेल्या सरकारचं वर्णन आजच्या सरकारला लागू पडतंय का? आता त्याच्यात त्यांनी म्हटलंय, उद्धवा अजब तुझे सरकार. उद्धवाचं सरकार तर पाडलं, आता तर देवेंद्रजी आपण बसलाय, त्याच्यामुळे देवेंद्र असं म्हणायचं की काय. आणि त्याच्या पुढे त्यांनी म्हटले, लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार अजब तुझे सरकार. आता गाळलेल्या जागा भरा, कोणाचं सरकार असेल त्यांचं नाव त्याच्यात टाका आणि पुढची कविता म्हणा. लबाड जोडती इमले माड्या गुणवंताना मात्र झोपड्या, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार अजब तुझे सरकार. ही पूर्ण कविता आहे, पाय असेल तर आपल्याला पाठवून देतो. त्याच्यानंतर गदी माडगुळकरांनी आणखी एक फार चांगली कविता लिहिलेली आहे. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. जे सगळ्यात महत्वाचं आहे, जे आज लोकांच्या मनात शंका आहे की आपलं स्वातंत्र्य राहणार आहे की जाणार आहे, त्याच्याबद्दल हे त्यावेळेला गदी माडगुळकरांनी लिहिलेलं आहे. ते सुद्धा पाहिजे असेल तर म्हणजे हे त्यात मिळते, पण पाहिजे आपल्याला मी पाठवून देतो. नंतर रानकवी नादो महानोर यांनी एक चांगले लिहिलेलं आहे. खरं त्यांचं ते अरे अजून एक काय होतं ना, नाही त्यांचं खरं म्हणजे निसर्गाशी हितगुज साधणारा कवी. पण त्यांनी सुद्धा एक महाराष्ट्र दिनाच्या वेळेला चांगली कविता एक त्यांनी लिहिलेली आहे. महाराष्ट्र धर्म जागो वा शूरवीर सच्चे, हे राष्ट्र बांधण्याला आधार माणसांचे. हे थोर ग्रंथ ज्यांचे आयुष्य वाचताना, त्यांचे विचार गोष्टी हे राज्य बांधताना. म्हणजे राज्याबद्दल त्यांनी जे विचार व्यक्त केलेले आहेत, आदर्श राज्य व्हावे आदर्श माणसांचे, चारित्र्यशील वाढो या थोर संस्कृतीचे. रयतेस आपले ना वाटे न कोणी वाली, कवळून घ्या तयाना विश्वास पांघरुनी. अश्रुष दुर्बलांच्या हे राज्य हो सुखाचे, जोडा सवंगडी जे प्राणापरी जीवाचे.